झिरो मध्ये आपलं स्वागत. मी प्रसन्न जोशी. नमस्कार. भाजपनं काँग्रेसवर टीका करताना अनेकदा रेवडी कल्चर म्हणजे फुकट वाटप योजनांना लक्ष केलं. अगदी कर्जमाफीऐवजी कर्जमुक्ती अशा कल्पना आणल्या, त्याही भाजपनंच. हेतू हा की कर्जमाफी नका करू, कर्ज घेण्याची वेळच आणू नका, अशी ती मागची भूमिका होती. घडलं उलटच. काँग्रेसवर फुकट वाटप योजनेसाठी टीका करणाऱ्या भाजपनं महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि नंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीतही त्यांच्याच भाषेत सांगायचं तर भरभरून रेवड्या वाटल्या. आज याच रेवड्या महायुती सरकारच्या डोक्यावर वाटल्या जाणाऱ्या मिऱ्या ठरतायत की काय, अशी स्थिती आहे. याला कारण ठरली आहे लाडकी बहीण योजना. याचे परिणाम अन्य खात्यांचा वर्ग करावा लागणारा निधी, बाकीच्या विभागांची खोळंबलेली कामं आणि हर्षल पाटील सारख्या कंत्राटदारांना कामाचे पैसे न मिळाल्यानं केलेली आत्महत्या. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत महायुतीला मवियानं चांगलीच टक्कर दिली होती. जनमानसातील बदलणारं वारं पाहून सरकारनं विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केली, आणली. निवडणूक होईपर्यंत फारशी छाननी न करता लाखो महिलांना दर महिना 1500 रुपये देण्यातही आले. अशा योजनांना विरोध करणाऱ्या भाजपनंच आता रेवड्या वाटायला सुरुवात केली, अशी टीका विरोधकांनी केली. राज्यावर आधीच सुमारे 9 लाख कोटींचं कर्ज आहे. या योजनेसाठी तब्बल 46,000 कोटींची तरतूद सरकारला करावी लागते. तर अर्थतज्ञ आणि माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अशा योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर ताण येईल आणि अंतिमतः अन्य विभागांच्या आणि योजनांच्या खर्चाला कात्री लागेल, अशी भीती व्यक्त केली आहे. जून 2024 पासून सुरू असलेल्या या योजनेला आता 1 वर्ष पूर्ण झालंय. मात्र महायुतीचं सरकार परत येऊनही एकीकडे लाडकी बहीण योजनेचे हप्ते अनियमित तर आहेतच आणि ते वाढीव सुद्धा नाहीयेत, 2100 रुपये. शिवाय निवडणुकीपूर्वी दिल्या जाणाऱ्या आश्वासनाप्रमाणे ते 2100 या रकमेबाबतही सरकार गप्प आहे. दुसरीकडे या योजनेसाठी अन्य विभागांचा निधी वळवला जात असल्याचं चित्र आहे. संबंधित मंत्री, योजनांचे लाभधारक त्यामुळे नाराज आहेत. अर्थमंत्री अजित पवार या स्थितीत हतबल आहेत. अशा स्थितीत आता कंत्राटदारांचे पैसेही वेळेवर मिळत नसल्यानं आत्महत्येची घटना घडली आहे, जी धोक्याची सगळ्यात मोठी घटना आहे. आणि याच विषयावर आहे आजचा झिरो अवरचा सवाल. नेहमीप्रमाणे आजचा झिरो अवरचा सवाल आपण पाहूयात आपल्या माझा मीडिया सेंटरवरती आणि त्यानंतर आपण जाणार आहोत पोल सेंटरवरती पाहूयात आणि त्यानंतर आपण जाणार आहोत प्रेक्षकांकडे. अन्य योजनांना आणि कंत्राटदारांना देण्यासाठी निधी उतरत नसल्यानं महाराष्ट्र सरकारनं लाडकी बहीण योजनेचा पुनर्विचार करावा असं वाटतं का? थोडा मोठा प्रश्न असल्यामुळे मी पुन्हा आपल्यापर्यंत आणतोय. अन्य योजनांना आणि कंत्राटदारांना देण्यासाठी निधी उरत नसल्यानं महाराष्ट्र सरकारनं लाडकी बहीण योजनेचा पुनर्विचार करावा असं वाटतं का? होय किंवा नाही असा आपण प्रतिसाद देऊ शकता. एबीपी माझाच्या एक्स, फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब या सोशल मीडिया हँडल्सवर जाऊन आपण या आमच्या मतदानामध्ये या मुद्द्यावरच्या भाग घेऊ शकता, सहभाग देऊ शकता. त्यामुळे आपली मतं आणि त्याच्यावरचा कौल कार्यक्रमाच्या शेवटी दाखवला जाईल आणि तुमच्या काही निवडक प्रतिक्रिया सुद्धा. ही लाडकी बहीण योजना राज्य सरकारच्या तिजोरीला कसं रिकामी करते, त्याचे काय परिणाम